मॅडम. आणि मी स्वाती गायधनी. आणि माझ्या मिसेस आहे स्वाती गायधनी. येस येस सर मॅडम. तर किती दिवस झाले सर मॅडम आपण फॅमिली जॉईन केली? आम्हाला 4 दिवस होते फॅमिली जॉईन करून. 4 दिवस होते. वाव, वेलकम आहे मॅडम सर तुमचं आपल्या फॅमिलीमध्ये. नवीन आहात थँक्यू तुम्ही. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. येस येस येस. तर कोच कोण आहेत सर मॅडम तुमचे? प्रियंका पाटील मॅम. प्रियंका बागडे मॅम. येस बागडे येस. पाटील प्रियंका. हा, खूप छान अशा कोच आहेत. तर काय चॅलेंज घेऊन, काय डिसऑर्डर घेऊन फॅमिली जॉईन केली आपण? मॅडम मला बरेचसे प्रॉब्लेम आहे. माझे जॉईंट पेनचा प्रॉब्लेम आहे मला. येस परत मला म्हणजे 2-3दा पॅनिक अटॅक येऊन गेलेले आहेत. येस येस. परत माझं पित्तचं प्रॉब्लेम आहे, स्किनचं. एलर्जी आहे. ॲलर्जी प्रॉब्लेम आहे. आणि माझं वेट पण जास्त झालेलं आहे. म्हणजे मला वाटते नियर बाय 56 वगैरे आहे. येस येस. इथं मी सर्व फॅमिली मेंबरला सांगू शकते, मॅडम जे डिसऑर्डर सांगतायत खरंच हे आपली काय, हे डॉक्टर नाहीत इथं कोणी. इथं फक्त आपण लाईफस्टाईल चेंज करतो आणि त्याच्यामुळं जे आपले डिसऑर्डर आहेत, लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आपले जे डिसऑर्डर आहेत ते कमी होत आहेत. आता मॅडम सांगतायत भरपूर सारे डिसऑर्डर आहेत. काय झालं मॅडम, 4 दिवस झाले आपण वर्कआउट करताय का प्रॉपरली, रेग्युलरली? हो मॅडम. हो, हो. आणि आपलं न्यूट्रिशन पण घ्यायला सुरुवात केली मॅडम? हो मॅडम. न्यूट्रिशन घ्यायला मला वाटते 6 ते 7 दिवस झालेले आहे. येस आणि येस. वर्कआउटला 4 दिवस झालेले आहे. येस येस. बरं, व्हेरी नाईस मॅडम. मग काय वाटतंय मॅडम तुम्हाला 4-5-6 दिवसात? थोडं फ्रेशनेस वाटत आहे, म्हणजे थोडंसं एनर्जेटिक वाटत आहे मला. येस येस. फक्त 6 दिवसात मॅडम तुम्हाला एवढं एनर्जेटिक वाटतंय, तर 90 दिवस द्यायचे मॅडम. विचार करा, आता फक्त 5-6 दिवसात आपली म्हणजे तुम्हाला एवढं फ्रेशनेस वाटतंय, एनर्जेटिक वाटतंय, तर 3 महिन्यांनी कसं वाटणार आहे? आणि खरंच दोघंही तुमचा फोटो वगैरे काढून ठेवा. तुम्हाला हे परत 3 महिन्यानंतर दिसणार नाहीत हे सर मॅडम. असा तुमचा अमेझिंग असा बदल होणार आहे. येस सर. मॅडम मला थोडं बोलायचं होतं. हा सर, बोला बोला सर. मॅडम नमस्कार मॅडम. येस माझं सर, वेट मॅडम आता नमस्कार. 82 किलो आहे. येस सर. 82 किलो वेट आहे आणि मी आता हे 4 दिवस झाले मॅडम वर्कआउट चालू आहे. येस तर सर. याचं खूप धाप लागत आहे आणि कसं एनर्जी पुरत नाही मॅडम सर. आणि नाही नाही जॉईंट पेन, पूर्ण बॉडी पेन होत आहे. सर, याच्या आधी तुम्ही कधी वर्कआउट केला होता? मॅडम आता बरेच दिवस झाली गॅप झाली मॅडम, जवळपास 10 वर्षाची गॅप झाली. 10 वर्ष? आणि हो. येस सर. कसं आहे सर, आपल्या शरीराला एक तर सवय नसते आणि तुम्ही फक्त नवीन आहात. तुम्ही हळूहळू वर्कआउट करा सर. हळूहळू तुमचा स्टॅमिना वाढणार आहे. मी खात्री करून सांगते तुम्हाला इथं. हळूहळू तरी सुरुवात मॅडम मी आता करायची. 4 दिवसामध्ये मॅडम तुमच्या म्हणजे शेवटपर्यंत मी टिकून राहतो. थोडं येस थोडं येस मला सर. पेन होत आहे येस सर, राहायचंय, जॉईंट टिकून मध्ये इकडे राहायचंय, तिकडे. शेवटपर्यंत टिकून राहायचंय सर. कूल डाऊन सगळे जे आपले आहेत, अनुभव पण ऐकायचे. जे आपले एक ओके तासापासून जे जे मेडिटेशन, नंतर कार्डिओ वर्कआउट, बांबो वर्कआउट सगळं करायचंय सर. पण ना, तुम्हाला कसं आहे, ओके. 10 वर्ष झाले म्हणतात वर्कआउटची सवय नाही. आता आता तुम्ही सुरुवात करताय, त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू करा. तुम्हाला जेवढं शक्य होईल सुरुवातीला तेवढं करतो करा मॅडम. सर. हा, जेवढं ओके. शक्य होईल तेवढं करा. नक्कीच तुम्ही हळूहळू हळूहळू रोज म्हणजे जसं जसं दिवस पुढे जातील तसं स्टॅमिना वाढणार आहे सर तुमचा. आणि नक्कीच तुम्हाला जो धाप लागते आणि जे जॉईंट पेन होत आहेत ते नक्कीच होणार नाहीये सर. फक्त हळूहळू करा, एकदम फास्ट करू नका. समोर जे ओके. वर्कआउट करतात ते त्यांना म्हणजे झालेले असतात 7 महिने, 8 महिने. त्यांचा स्टॅमिना वाढलेला असतो सर. त्याच्यामुळे आपण नवीन आहे ना, आपण हळूहळू सुरुवात करायची. हळूहळू सुरुवात करा आणि नक्कीच तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढणार आहे. पुढे जाऊन पॉवरफुल वर्कआउट तुम्ही गाईड करणार आहे सर. सर्वांना थँक्यू तुम्ही मॅडम. वर्कआउट गाईड करणार आहे सर. त्याच्यामुळे आता तुमची सुरुवात आहे थँक्यू. फक्त. आणि तर हळूहळू सुरुवात करा. नक्कीच जसं जसं दिवस वाढत जातील तुमच्यात तुम्हाला कळेल की आपला स्टॅमिना वाढत चाललाय आणि जे धाप लागती ते पण कमी होणार आहे सर. आपलं न्यूट्रिशन पण प्रॉपर घ्या. आपण वीस हो मॅडम. दिवस एक टाइम घेतो. दोघंही न्यूट्रिशन घेताय तुम्ही आता? हा मॅडम, सध्या आता फॉर्म्युला 1 चालू आहे हा. आणि तुमचं येस. वन टाइम सर. वन टाइमच हा, चालू आहे मॅडम. मी वन 2 टाइम टाइम वन करायचं का मॅडम? टाइम. येस सर मॅडम, 20 दिवस ना वन टाइम आपलं वर्कआउट नंतरच फॉर्म्युला 1 चालू राहणार आहे. आणि 20 दिवसानंतर तुमचं डाएट चार्ट चेंज होणार आहे. ते तुमच्या कोच कडून तुम्ही विचारून घ्या. आणि लगेच तुम्ही दुखतंय, अंग दुखतंय, जॉईंट पेन होतंय म्हणून थकून जाऊ नका सर. स्टॅमिना ठेवा, नाही मॅडम, टिकून राहा. येस सर, नक्कीच नक्कीच. टिकून राहा. आणि पुन्हा तुम्ही फ्रेश 15 वाटते मॅडम, दिवसानंतर बरं बरं वाटते फक्त.
दिवसभर मस्त छान फ्रेश वाटते आणि एनर्जेटिक वाटते वाटतंय नंतर. ना? येस येस, अजून वाटते. एनर्जेटिक वाटणार आहे सर. आणि 15 दिवसानंतर पुन्हा अनुभव शेअर करा तुम्ही सर. हो हो मॅडम, नक्कीच. येस, 15 दिवसानंतर पुन्हा अनुभव शेअर करा. नक्कीच छान असा बदल, म्हणजे जे पेन होतंय ते होणार नाही. तुमच्या शरीराला फक्त सवय व्हायला तुम्ही थोडा टाइम द्या. शरीराला सवय झाली, सुरुवात झाली हळूहळू हळू, नक्कीच तुम्हाला शरीर पण तुम्हाला साथ देणार आहे सर. थँक्यू मॅडम. पेशन्स थँक्यू मॅडम. पेशन्स ठेवा आणि टिकून राहा. खूप छान वाटलं सर आणि मॅडम तुमच्याशी बोलून. पुन्हा एकदा वेलकम आहे तुमचं फॅमिलीत. आणि येस, थँक्यू महिन्यानंतर मॅडम. तुमचा दोघांचा अनुभव शेअर करा. नक्कीच ह्यात खूप छान नक्कीच असा बदल झालेला असेल. नक्कीच मॅडम. येस येस, थँक्यू थँक्यू सर.